नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या या यूट्यूब चॅनलवरती। तर आता जे लागलेलं आहे ते उन्हाळा लागलेला आहे, त्यामुळे आपण करणार आहोत आंब्याचा अचार। तर आंब्याचा अचार करिता सर्वात आधी आपण आंब्याला पूर्णपणे धुवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकाल या आंब्याला पूर्णपणे धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर असे आंब्याला छोटे छोटे याच्याने स्लाइस करायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण हे छोटे छोटे स्लाइस करायचे आहे असे। आंबे आहे ते चिरून झालेले आहेत। तर आता यामध्ये टाकूया आपण हळद, 1 चमच हळद, त्यानंतर टाकूया थोडंसं हिरवी तिखट, तात्पुरता बनवत आहे म्हणून कमी टाकत आहे। तिखट नंतर टाकूया थोडंसं मीठ, आणि मग या सगळ्यांना मिक्स करून घेऊया। पूर्ण एकमेकाला लागला पाहिजे तसं सर्वांना मिक्स करून घेऊया। गॅसला पेटवलं आहे, त्यामध्ये टाकायचं थोडंसं जिरं आणि त्यानंतर टाकायचं थोडंसं राई घातलेली आहे आणि जिरं सुद्धा घातलेलं आहे। जिरं घालायच्या नंतर याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। याला मी भाजत आहे आणि भाजून झाल्यावर याला कुटून घ्यायचं आहे। पूर्ण महीन झाला पाहिजे असं कुटायचं आहे, पूर्ण बारीक पावडर करायचं आहे त्याचं। बघू शकता पूर्णपणे हे झालेलं आहे, पावडरपणे झालेला आहे। आता पावडरला टाकायचं, यामध्ये हा पूर्ण पावडर इथे टाकून घ्यायचं। आता हे फोडणी, तर फोडणी करिता सर्वात आधी आपण टाकूया एक तेल, गुटलाभर तेल टाकायचं। आमच्याकडे मिश्रण जास्त नसल्यामुळे आम्ही कमी तेल टाकतोय, त्यामुळे मी टाकलेलं आहे 1.5 गुटला तेल। याला गुटला म्हणतात आमच्या इथे। तेल पूर्ण गरम झालेलं आहे, तापलेलं आहे, त्यामुळे आपण टाकूया जिरं आणि त्यानंतर टाकूया राई। राई टाकल्यावर आपण थोडंसं टाकूया हिंगाची फोडणी। एक मिनिटापर्यंत करू द्यायचं। फोडणी पूर्णपणे रेडी झालेली आहे, तर आपण याच्यावर टाकूया। असं झणझणीत झालंय, हे पूर्ण काढून घेऊया आणि मग मिक्स करूया।